Hello students, welcome in today's lecture. In previous lecture, we discussed about the population dynamic, that is the natality, mortality, age distribution. In today's lecture, we discuss about the most important point of the organism and population topic, that is the growth models. पाहून या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ग्रोथ मॉडेल्सला. सिंपल एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की जनरली ग्रोथ जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ही एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये होते. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन पॅटर्न्समध्ये डिफरंट पॅटर्न्स ऑफ ग्रोथ दाखवतो. मग त्याच्यामध्ये आपण ग्रोथ मॉडेल शिकणार तर दोन टाईपच्या ग्रोथ पॉसिबल आहे, एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि एक लॉजिस्टिक ग्रोथ. ठीक आहे, हिला तुम्ही रिअलिस्टिक ग्रोथ सुद्धा म्हणू शकता किंवा जॉमेट्रिक ग्रोथ सुद्धा म्हणू शकता. पण समजा एखाद्या पॉप्युलेशन मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये नॅचरल रिसोर्सेस खूप सारे, म्हणजे तिथे जेवढे काही ॲनिमल्स राहतात त्या ॲनिमल्सला फीडिंगसाठी खूप साऱ्या पद्धतीचं रिसोर्सेस अवेलेबल आहे. ठीक आहे, मग जर त्या ॲनिमलसाठी ती एक फेवरेबल कंडिशन आहे तर तो ॲनिमल त्याच फेवरेबल कंडिशनमध्ये स्वतःच्या यंगवनला काय करू शकतो, रिप्रोड्यूस करू शकतो, त्यांना जन्म देऊ शकतो. ठीक आहे, कारण त्याचे यंगवन त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, सर्वाइव्ह होणार आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये जर नॅचरल रिसोर्सेस खूप साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतील, अनलिमिटेड नॅचरल सोर्स असेल, तर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द इनेट ॲबिलिटी ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी आहे आणि ती त्याच्यामध्ये असणारी इनबॉर्न कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तो काय करू शकतो, लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स तयार करू शकतो, कारण त्याचे जे काही इंडिव्हिज्युअल आहे ते त्या फूड मटेरियलवरती काय करतील, तिथे सर्वाइव्ह करू शकतात, त्या कंडिशनमध्ये सर्वाइव्ह करतील. अशा वेळी ज्या वेळेस रिसोर्सेस अनलिमिटेड असतात बाळांनो, तर ग्रोथ जी होते ती नेहमी इन्क्रीज मॅनरमध्ये होत असते. म्हणजे जे काही रिप्रोडक्शनचा रेट असेल तो हायर रेट असेल. पण हे आपल्याला माहिती आहे की रिसोर्सेस जरी अनलिमिटेड असेल तरी ते एक पर्टिक्युलर पार्टपर्यंत असतात, एक पर्टिक्युलर कंडिशनपर्यंत असतात. आता ज्या वेळेस इथं तो ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करत जाणार, त्यांचे नंबर ऑफ यंग वन्स वाढणार. नंबर ऑफ यंग वन्स वाढले की ते यंग वन या रिसोर्सेसवरती फीडिंग करणार. मग हळूहळू रिसोर्स काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. हळूहळू रिसोर्स काय होणार, कमी कमी होत जाणार. आणि ज्यावेळेस रिसोर्स काय होणार बाळांनो, कमी होणार, अशा कंडिशनमध्ये आता त्या ऑर्गॅनिझमला दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर काय करावं लागणार, इंटरॅक्शन करावं लागणार. म्हणजे त्या ॲनिमल्सला त्यांच्या सराउंडिंगला असणारे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्याबरोबर कुठल्या तरी टाईपचं काय करावं लागेल, इंटरॅक्शन करावं लागेल. आयदर मग ते कॉम्पिटिशन करावं लागेल. काही जण कॉमेन्सॅलिझमचा फेनॉमेनॉन दाखवतील, काही जण प्रिडेशन दाखवतील. म्हणजे अशा टाईपमध्ये काय दिसेल आपल्याला, व्हॉट वी कॉल ॲज ए इंटरॅक्शन्स दिसतील. ठीक आहे, मग एक सगळ्यात सिंपल गोष्ट, मग आता काय झालं तर रिसोर्सेस कमी व्हायला लागले. मग त्यावेळेस पहिल्यांदा जी काही ग्रोथ होती ती ग्रोथ एकदम कशी असेल बाळांनो, व्हॉट वी कॉल ॲज ए स्लोली ग्रोथ व्हायला सुरुवात होईल. एक मधल्या फेजवरती ज्यावेळेस रिसोर्सेस थोड्याफार प्रमाणामध्ये अबंडंट असतील अशा प्रमाणामध्ये ग्रोथ थोडी रॅपिड होईल आणि परत ती ग्रोथ काय होईल, ज्यावेळेस रिसोर्सेस कमी होतील तर ती ग्रोथ काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर तो कर्व ऑब्झर्व केला, ठीक आहे, तर अशा पद्धतीने तो कर्व तुम्हाला मिळेल. दॅट कर्व इज कॉमनली कॉल्ड ॲज अ सिग्मॉइड कर्व. या कर्वला आपण काय बोलतो, सिग्मॉइड कर्व. म्हणून लक्षात ठेवा बाळांनो की इथं जो काही ग्रोथचा रेट असतो तो जवळपास इन्क्रीजिंग मॅनरमध्येच असतो, पण इकडं ग्रोथ रेट जो असतो तो स्लो, थोडासा स्पीड आणि परत स्लो, अशा पद्धतीने काय होत राहते, ग्रोथ होत राहते. इथला जो के आपण इंडिकेट करतोय, दिस इज द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट हॅबिटॅट. त्या हॅबिटॅटची असणारी ती काय, कॅरिंग कॅपॅसिटी. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आता आपण ज्या क्लासमध्ये शिकतोय, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन अकॅडमी, या क्लासमध्ये आपण शिकतोय. आता कन्सिडर करा आपल्याकडं एका ह्याच्यामध्ये एक जो मोठा हॉल आहे आपल्याकडं, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 100 मुलं बसतात आहे, बरोबर. मग त्या हॉलची ती पर्टिक्युलर किती कॅपॅसिटी आहे बाळांनो, 100 कॅपॅसिटी. ठीक आहे, आता पहिल्यांदा समजा आपल्याकडं लर्न करण्यासाठी काही मुलं येतात आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कन्सिडर करू आपण 40-50 मुलं येतात आहे. मग आता आणखी आपल्याकडे किती, 50 मुलांची कॅपॅसिटी, बरोबर. मग आपण एक चांगला रिझल्ट, आपल्या क्लासने एक चांगला रिझल्ट दिलाय यावर्षी. मग आणखी आता मुलांची काय होणार, आपल्यामध्ये थोडीशी ग्रोथ होणार. म्हणजे पहिल्यांदा 100% काय होती ग्रोथ, स्लो होती, पण त्याच्यानंतर ग्रोथ थोडी काय घेणार,
व्हॉट वी कॉल ॲज स्पीड घेणार आणि एक कंडिशन अशी येणार की त्या हॉलमध्ये जर 100 मुलं बसतात तर त्या हॉलची तेवढीच कॅपॅसिटी आहे, तिथं 100च मुलं बसू शकतात, ही त्या स्टेजची काय असणार कॅरिंग कॅपॅसिटी असणार. ओके, म्हणून या टाईपचा ग्रोथ बाळांनो दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉजिस्टिक ग्रोथ और इट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ जॉमेट्रिक ग्रोथ. ओके, म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ असते ती नेहमी रॅपिड मॅनरमध्ये होते बाळांनो, कारण तिथे रिसोर्सेस अनलिमिटेड असतात. पण रिअलमध्ये अशा टाईपचीच ग्रोथ होते दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉजिस्टिक ग्रोथ. ओके, की कुठलाही ऑर्गॅनिझम असू द्या, ओके, सगळ्यात पहिल्यांदा त्याची ग्रोथ स्लोली व्हायला लागते, एक फेवरेबल कंडिशन आल्यानंतर ग्रोथ परत थोडीशी रॅपिड होते आणि एक त्या हॅबिटॅटची पर्टिक्युलर कॅरिंग कॅपॅसिटी असते, तेवढेच इंडिव्हिज्युअल त्या हॅबिटॅटमध्ये राहू शकतात. ओके, आणि जर त्याच्यापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल व्हायला लागले तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं. ओके, जो स्ट्रॉंग असेल व्हॉट वी कॉल्ड ॲज अ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ओके, ही कंडिशन तुम्ही शिकलाय. ओके, ही टर्म तुम्ही डार्विन थिअरीमध्ये शिकलाय. जो कसा असेल व्हॉट वी कॉल्ड स्ट्रॉंग असेल तो तिथं सर्वाय करेल, जो वीक असेल तो तिथून एलिमिनेट होईल. ओके, अशा टाईपमध्ये आपल्याकडे दोन टाईपचे काय होते ग्रोथ मॉडेल्स. ओके, एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि दुसरी लॉजिस्टिक ग्रोथ. ठीक आहे. हा, इथं आपण एक गोष्ट बोललो बाळांनो, इथं या ग्रोथला एक नाव आहे, या कर्वला एक नाव आहे दॅट इज ए व्हर्हल्स पर लॉजिस्टिक ग्रोथ. This is the name of scientist who plot this type of graph. Okay. तर या टाइपची रिअलिस्टिक ग्रोथ, ओके, दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ लॉजिस्टिक ग्रोथ. ओके, म्हणून लक्षात ठेवा की ग्रोथचे दोन टाइप आहेत आपल्याकडे, एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि एक लॉजिस्टिक ग्रोथ. फक्त कंडिशन ध्यानात ठेवा की एक्सपोनेन्शियल ग्रोथ कधी होते, रिसोर्सेस ज्यावेळेस अनलिमिटेड असतात तर नेहमी लक्षात ठेवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते, आणि लॉजिस्टिक ग्रोथ ज्यावेळेस रिसोर्स काय होत जातात व्हॉट वी कॉल लिमिटेड होत जातात त्यावेळेस लॉजिस्टिक ग्रोथ होते. नेचरमध्ये हीच ग्रोथ चालते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ओके, ना आता सेकंड स्टेज जे आपण बोललो बाळांनो की ज्यावेळेस रिसोर्सेस काय होत चालले लिमिटेड होत चालले त्यावेळेस प्रत्येक ऑर्गॅनिझमला दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर काय करावं लागतं, कॉम्पिटिशन किंवा म्हणजे आपण इंटरॅक्शन बोलू, इंटरॅक्शन करावं लागतं. ठीक आहे. मग अशी ज्या दुनियामध्ये कुठलीच अशी जागा नाही आहे का जिथं सिंगल स्पेसिस एक्झिस्ट करते. ओके, म्हणजे एकच स्पेसिसचं पर्टिक्युलर हॅबिटॅट आहे अशी कुठलीच जागा दुनियामध्ये नाही, कुठलाच ऑर्गॅनिझम आयसोलेशनमध्ये राहत नाही. ओके, इव्हन दो प्लांट तुम्ही कन्सिडर करा, प्लांट सगळ्यांसाठी फूड सिंथेसाइज करतं. आज आपण प्लांटवरतीच डिपेंड आहे. ओके, सगळ्यांसाठी फूड सिंथेसाइज करतं, पण त्याला सुद्धा त्याचे जे काही मिनरल्स वगैरे ओके जे त्याला सॉइलमधून मिळतात. ओके, पुन्हा त्या मटेरियलचं काही मटेरियलचं डिकम्पोजिशन डिग्रेडेशन करण्यासाठी त्याला मायक्रोब्सची गरज लागते. ओके, म्हणजे प्लांट सुद्धा इंडिपेंडंट अशा टाईपचं बिहेवियर करू शकत नाही, त्यांना सुद्धा कोणावर तरी काय करावं लागतं, डिपेंड राहावं लागतं. ओके, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की देअर इज नो एनी स्पेसिस विच इज फाउंड इन आयसोलेशन. आयसोलेशनमध्ये कुठली स्पेसिस राहू शकत नाही. एव्हरी इंडिव्हिज्युअल मस्ट हॅव टू इंटरॅक्ट विथ अनदर इंडिव्हिज्युअल्स. ओके, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या इंडिव्हिज्युअल बरोबर काय करावं लागेल, इंटरॅक्शन करावंच लागेल फॉर इट सर्वायवल. कशासाठी, त्याच्या सर्वायवलसाठी. ठीक आहे. मग हे जे इंटरॅक्शन चाललंय हे इंटरॅक्शन दोन सेम स्पेसिस मध्ये असू शकतं. जसं तुम्ही मी आपल्या दोघांमध्ये आपण सेम स्पेसिसचे आपल्या दोघांमध्ये इंटरॅक्शन चाललंय. ठीक आहे. मग हे कुठल्या टाईपचं इंटरॅक्शन आहे, दॅट इज कॉल्ड इंट्रास्पेसिफिक टाईपचं इंटरॅक्शन आहे. ओके, पण दोन वेगवेगळे स्पेसिस असू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा इंटरॅक्शन होऊ शकतं. मग याला आपण काय बोलणार, दॅट इज अ इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. म्हणून लक्षात ठेवा जे काही इंटरॅक्शन्स असतात ओके त्याचे दोन टाईप असतात, एक इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन आणि दुसरं इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ऑर्गॅनिझमला इंटरॅक्ट व्हावंच लागतं फॉर इट्स सर्वायवल. ठीक आहे. नाव सो पॉप्युलेशन इंटरॅक्शन, याच्यात मी दोन टाईप सांगितले लक्षात ठेवा. पहिला टाईप आहे इंट्रास्पेसिफिक. जर सेम स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअल मध्ये जर काय होणार असेल, इंटरॅक्शन होणार असेल तर त्याला म्हणायचं इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन. आणि दुसरं असतं म्हणून इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जर काय होणार असेल, इंटरॅक्शन होणार असेल तर याला आपण काय बोलतो, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. आता इंटरॅक्शन कशासाठी होतं, इंटरॅक्शन बेसिकली दोन्ही ऑर्गॅनिझमला एकमेकांचा फायदा असेल तर इंटरॅक्शन होतं. जसं तुम्हाला माझ्याकडून फायदा आहे, मला तुमच्याकडून एका टाईपचा फायदाच आहे. ठीक आहे. याचा एक सिंपल मिनिंग काय
की जे काही आपल्यामध्ये चाललेले इंटरॅक्शन आहे, ठीक आहे, हे कुठल्या टाईपचं इंटरॅक्शन आहे, व्हॉट वी कॉल्ड ॲज ए इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कधी कधी काय होतं, दोन्ही इंडिव्हिज्युअलला फायदा होतो, दोन्ही इंडिव्हिज्युअलला काय होतो, फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की कधी कधी दोन्ही इंडिव्हिज्युअलला काय होतो, लॉस होतो. ठीक आहे. कधी कधी असं होतं एकाला फायदा होतो, एकाला तोटा होतो. मग अशा टाईपचे काय असतात आपल्याकडे इंटरॅक्शन्स असतात. मग इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन समजा आपण कन्सिडर केलं तर बघा, पहिलं समजा आपण कन्सिडर केलं बघा, दॅट इज न्यूट्रॅलिझम. ठीक आहे. न्यूट्रॅलिझम, तर न्यूट्रॅलिझम इथं दोन स्पेसिस आहे, कन्सिडर करा ए आणि बी. ओके. न्यूट्रॅलिझम एक अशा टाईपचं इंटरॅक्शन असतं दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये, ओके, की ज्याच्यामध्ये दोन्ही इंडिव्हिज्युअलला फायदा होत नाही. ओके. जर फायदा होत नसेल किंवा तोटाही होत नसेल तर आपण त्याला झिरोने इंडिकेट करतो, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे इथं फायदाही होत नाही आणि इथं तोटाही होत नाही दोन्ही इंडिव्हिज्युअलला. तर अशा टाईपचं जे इंटरॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रॅलिझम. पण आणखी एक इंटरॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन मध्ये नेहमी असं होऊ शकतं कोणाला ना कोणाला फायदा होतो, ही तर गोष्ट फिक्स आहे. ओके. कधी कधी दोघांना फायदा होईल, कधी कधी कोणता तरी एकालाच फायदा होईल. ओके. मग समजा असे त्याचे तीन फेनॉमेनॉन लक्षात ठेवा पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचे. पहिले सिम्बायोसिस, ज्याच्या अंडर म्युच्युअलिझम येतं. म्युच्युअलिझम. दुसरा आपण लिहू कॉमेन्सॅलिझम. ही एक वे येतो आपल्याकडं पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचा, कॉमेन्सॅलिझम. आणि तिसरा वे समजा आपण घेतला तर प्रोटो कॉपरेशन. सो म्युच्युअलिझम मध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतलं बघा, तर कशाचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, दॅट इज लायकेनचं एक्झाम्पल घ्या. लायकेन तुम्हाला माहिती आहे हे एक सिम्बायोटिक असोसिएशन असतं, कशाचं, आल्गीचं आणि फंगसचं. आता हे तुम्हाला माहिती आहे आल्गी फूड सिंथेसाइज करणार आणि ते फूड कोण युटिलाइज करून घेणार, फंगस. फंगस त्याबद्दल आल्गीला काय करणार, ॲटमॉस्फिअर मधलं मॉइश्चर काय करून घेणार, ॲब्सॉर्ब करून देणार, ते कोणाला प्रोव्हाइड करणार, आल्गीला. ते मॉइश्चर किंवा ते वॉटर यूज करून आल्गी परत काय बनवणार, फूड सिंथेसाइज करणार. याचा अर्थ आल्गीला फंगस पासून पण फायदा आहे, फंगसला आल्गी पासून सुद्धा फायदा आहे. मग हे जे इंटरॅक्शन आहे दिस इज कॉमनली कॉल्ड एज म्युच्युअलिझम. म्हणजे इथं दोघांना एकमेकांचा फायदाच आहे. सो हिअर इज अ प्लस प्लस. ओके. तिथं प्लस प्लस आपण करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझम मध्ये काय होतं बघा, कॉमेन्सॅलिझम मध्ये जनरली एकाला काय होतो, फायदा होतो. ओके. एकाला काय होतो, फायदा होतो, दुसऱ्यावरती त्याचा काही इफेक्ट होत नाही. ओके. म्हणजे प्लस झिरो अशा टाईपचं रिलेशन आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल बघा, याचं कॉमेन्सॅलिझमचं सुद्धा आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊ. ऑलरेडी बुकमध्ये दिलेलंच आहे या सगळ्या गोष्टी, बट आपण परत एकदा जस्ट एक्झाम्पल म्हणून प्लस झिरो रिलेशनशिप बघू. समजा एक शार्क आहे, हे डिस्कवरी चॅनल मध्ये तुम्ही मोस्ट ऑफ वेळा पाहिलं असेल. तर ही जी काही शार्क आहे हिच्या बरोबर असे काही छोटे छोटे फिशेस तिच्या बरोबर बॉडीच्या खाली किंवा पॅरलल चालत असतात, हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. आता काय होतं, समजा हा जो शार्क आहे याने एखाद्या फूड मटेरियलवरती, एखाद्या प्रेवरती काय केलं, फिडिंग केलं. तर याच्या माउथमधून जे फूड पडेल ह्या फूडवरती हे छोटेसे पायलट फिश काय करतात, फिडिंग करतात. ओके. मग मला सांगा इथं ऍक्च्युअल फायदा कोणाला होतोय, त्या पायलट फिशला होतोय. त्या पायलट फिशचा त्या शार्कला काही इफेक्ट आहे का, नाही. ओके. म्हणजे शार्क तिथं कसा राहतोय वेळानं, शार्कला पायलट फिश पासून फायदा नाही. ओके. पण पायलट फिशला शार्क पासून फायदा आहे. म्हणजे इथं एकाला काय झालाय, फायदा, दुसऱ्याला तोटाही नाही, त्याचा फायदाही नाही. ओके. म्हणजे तो न्यूट्रल आहे. ठीक आहे. तिसऱ्या वाला प्रोटो कॉपरेशन. प्रोटो कॉपरेशन याच्यामध्ये सुद्धा दोघांना एकमेकांचा काय असतो, फायद्याचा असतो. ओके. दॅट इज कॉल्ड एज अ प्रोटो कॉपरेशन. जसे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स आहेत बाळांनो, तसे निगेटिव्ह इंटरॅक्शन सुद्धा आहे. ठीक आहे. निगेटिव्ह इंटरॅक्शन, आता याच्यात जर तुम्ही सिंपल एक्झाम्पल घेतलं निगेटिव्ह इंटरॅक्शन मध्ये, तर पहिलं इंटरॅक्शन आहे दॅट इज अ कॉम्पिटिशन. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही जे काही इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांना नेहमी लॉसच होतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, एक ग्रास होता आपल्याकडे, अशी ग्रासची एक पेंडी होती असं आपण म्हणूया. ठीक आहे. त्या ग्रासला
एका बाजूने म्हणजे समजा हे ग्रास आहे इथे आपण ठेवलेलं, याला एका बाजूने हॉर्सने बघितलंय आणि एका बाजूने कावने बघितलंय, ठीक आहे. आणि हे दोन्ही आता तिथं फीडिंगसाठी आलेले. ओके, मग आता हे काय होणार बाळांनो, हा ग्रास एका टाइपने डिस्ट्रीब्यूट होणार. ऍक्च्युअली याचा दोघांना एक फायदा आहे का? नाही. कसा? या दोघांनाही लॉस झालाय. ओके, कसा बघा, जर इथं काव नसती तर हा पूर्ण ग्रास हॉर्सला खायला मिळाला असता, किंवा हॉर्स नसतं तर पूर्ण ग्रास कावला मिळाला असतं. ओके, म्हणजे हे दोन्ही इक्वली काय होतात तिथं लॉस होतात. म्हणून लक्षात ठेवा की कॉम्पिटिशन मध्ये नेहमी दोन्ही इंडिव्हिज्युअलला काय होतं, लॉसच होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक केवळ दॅट इज अमेन्सॅलिझम. ठीक आहे. अमेन्सॅलिझम मध्ये आपण अँटीबायोटिकचं एक्झाम्पल घेऊया. अँटीबायोटिक हे काय आहे तुम्हाला माहिती आहे? ओके, पहिला अमेन्सॅलिझम मध्ये लक्षात ठेवा की मायनस नॉटचं रिलेशन असतं. ओके, म्हणजे एकाला लॉस होतो आणि एकाला त्याचा फायदाही नाही आणि लॉसही नाही. ओके, अशा टाईपचं रिलेशन. आता अँटीबायोटिक काय असतं? इट इज अ प्रोटेक्टिव्ह केमिकल सिंथेसाइज विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. ओके, एक मायक्रोब्स पासून एक प्रोटेक्टिव्ह केमिकल आपण बनवतो टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ अदर मायक्रोब्स, दुसऱ्या मायक्रोबची ग्रोथ थांबवण्यासाठी. ठीक आहे. आता विचार करा, एकाची ग्रोथ थांबणार म्हणल्यावर त्या मायक्रोबचं काय होणार, लॉस होणार. पण ज्याने थांबवली, ज्याच्यापासून ते केमिकल बनवले ना, त्याला कुठला फायदा आहे त्या मायक्रोब पासून, ना त्याला कुठला तोटा आहे. ठीक आहे. म्हटल्यावर इथं काय रिलेशन आलं, -0चं रिलेशन आलं. ठीक आहे. म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याकडे न्यूट्रॅलिझम, पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, निगेटिव्ह इंटरॅक्शन, काही अशी इंटरॅक्शन सुद्धा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन अशा टाईपचे रिलेशन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. आता याच्यामध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन्स मध्ये, तर बघा हा एक पार्ट आहे आपल्याकडे, दॅट इज अ प्रिडेशन. आता प्रिडेशन मध्ये तुम्हाला माहिती एक प्रे असणार, एक प्रेडेटर असणार. फायदा कोणाला होणार, प्रेडेटरला फायदा होणार. ओके, म्हणजे त्याच्याकडे प्लस रिलेशन आहे, पण प्रेला काय होणार, लॉस होणार. म्हणजे त्याच्याकडे काय मायनस इंटरॅक्शन येते. ठीक आहे. दॅट इज अ प्रिडेशन. आणि आणखी एक आपण कन्सिडर करू शकतो पॅरासिटिझम. ओके, पॅरासाइट. आता पॅरासाइट मध्ये तुम्हाला माहिती आहे पॅरासाइटला नेहमी फायदा होतो, कारण पॅरासाइट दीज आर द ऑर्गॅनिझम्स which derive their nourishment from other organisms. पॅरासाइट असे ऑर्गॅनिझम असतात का जे स्वतःचे नरिशमेंट डिराइव्ह करतात अदर ऑर्गॅनिझम कडून. ठीक आहे. तर याला आपण जनरली पॅरासिटिझम बोलतो. ठीक आहे. आणि ज्याच्याकडून डिराइव्ह करतात दे आर कॉमनली कॉल्ड एज होस्ट, त्याला आपण होस्ट असं बोलतो. ठीक आहे. मग त्याच्याकडे काय साइन राहील, निगेटिव्ह साइन राहील. ठीक आहे. म्हणून बघा बाळांनो, हे पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स सगळे इंटरस्पेसिफिक टाइपचे इंटरॅक्शन मी इथं तुम्हाला सांगितले. न्यूट्रॅलिझम, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह इंटरॅक्शन, त्यानंतर निगेटिव्ह इंटरॅक्शन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. याच्यावरती कुठे एमसीक्यू बनू शकतो. ओके, म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा की कुठलं इंटरॅक्शन पॉझिटिव्ह आहे, कुठलं इंटरॅक्शन निगेटिव्ह आहे आणि कुठलं इंटरॅक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटरॅक्शन आहे. ठीक आहे. आता यातला एक एक पार्टला आपल्याला डिस्कस करायचं आहे डिटेली. ठीक आहे. याचा पहिला पार्ट आपण स्टार्ट करूया विथ म्युच्युअलिझम, पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स. बाबा म्युच्युअलिझम काय असतं, इट इज ए इंटरॅक्शन बिटवीन द ऑर्गॅनिझम्स. ओके, हे अशा टाईपचं इंटरॅक्शन आहे जे ऑर्गॅनिझम मध्ये चालतंय इन विच बोथ इंडिव्हिज्युअल्स, ज्याच्यामध्ये दोन्ही इंडिव्हिज्युअल आर इक्वली बेनिफिटेड. इक्वली कसे असतात, बेनिफिटेड असतात, दोघांनाही फायदा होतो. अशा टाईपचं जे रिलेशन असतं बाळांनो त्याला आपण म्युच्युअलिझम बोलतो. एक सिंपल एक्झाम्पल मी घेतले तर फॉर एक्झाम्पल बघा, जसं मी सांगितलं लायकेन. लायकेन मध्ये हाफ पार्ट कोण बनवतं, आल्गी. हाफ पार्ट कोण बनवतं, फंगस. बरोबर, आल्गी आहे, फंजाई. आता आल्गी कशी आहे, फोटोसिंथेटिक. मग हिने बनवलेलं जे काही फूड मटेरियल असते ह्याच्यावर कोण फेडिंग करणार, फंगस. कोण फेडिंग करणार, फंगस. पण फंगसने
जे वॉटर काय केले ऍब्सॉर्ब केले ऍटमॉस्फिअर मधून, ओके, तर ते कोणाला मिळणार, अल्गी. अल्गी त्याच वॉटरला यूज करून काय करणार, फोटोसिंथेसिस. मग हे कुठल्या टाईपचं रिलेशन आहे, दॅट इज कॉल्ड म्युच्युअलिझम. बघा इथं दोघांना एकमेकांचं काय होतं, फायदा होतो. दुसरी एक गोष्ट म्युच्युअलिझम मध्येच, जसं प्लांट इन्सेक्ट रिलेशनशिप घ्या तुम्ही किंवा बर्ड घ्या, ओके, म्हणजे ॲनिमलच म्हटलं तरी चालतच, प्लांट ॲनिमल रिलेशनशिप. तुम्ही बघा प्लांटला ॲनिमल्सची गरज आहे फॉर पॉलिनेशन, पण ॲनिमल सुद्धा त्या प्लांटकडे जाऊन फक्त कुठलाही व्हॉट वी कॉल ॲज बेनिफिट शिवाय त्याच्यानं अट्रॅक्ट होत नाही. ओके, जर त्याला पॉलिनेशन करायचंय तर त्या प्लांटला सुद्धा त्या ॲनिमलला काहीतरी द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल त्याला नेक्टर प्रोव्हाइड करावं लागतं, ठीक आहे. म्हणजे जो ॲनिमलला त्याबद्दल काय मिळणार आहे, नेक्टर मिळणार आहे, ठीक आहे. तर प्लांटला त्याबद्दल काय मिळणार आहे, दॅट इज अ पॉलिनेशन होणार आहे, ठीक आहे. म्हणून आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जनरली ह्याच्यामध्ये असं चिटिंग वगैरे सारखा काही फेनॉमेनॉन होत नाही. जसं प्लांट स्टेशनरी असते, ॲनिमल मोटाईल असतो, मग ॲनिमल आला त्याने फक्त काय केलं याच्या नेक्टरवरती फिडिंग केलं आणि तो गेला, असं कधी होत नाही, ठीक आहे. समजा एखादा ॲनिमल म्हणजे तुम्ही बर्ड्स कन्सिडर करा किंवा इन्सेक्ट कन्सिडर करा, जर तो तिथं आलाय प्लांटच्या एका फ्लावरवरती बसलाय आणि तो जर तिथं नेक्टर घेणार आहे तर 100% त्याला त्याच्याकडून काय करावं लागेल, तर पॉलिनेशन करावंच लागेल, ठीक आहे. म्हणजे जसं ॲनिमल याच्यासाठी फिडिंग पर्पजसाठी काय होऊ शकतो, इव्हॉल्व करू शकतो, तसं प्लांट सुद्धा स्वतः काय होतं, इव्हॉल्व होतं. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट. म्हणजे जसं मी तुम्हाला हे सांगितलं, दिस इज कॉमनली कॉल्ड को इव्हॉल्युशन, याला को इव्हॉल्युशन असं म्हणतात. जसं प्रे आणि प्रेडेटर मध्ये एक रिलेशन असतं. प्रेडेटर 100% कोणावरती अटॅक करणार, प्रेवरती, प्रेला डिफेन्स करण्याचं, प्रेवर ती अटॅक करण्याचा प्रयत्न करणार, प्रे स्वतःला डिफेन्स करण्याचा प्रयत्न करणार प्रेडेटर पासून. ओके, दोघांनाही काय करावं लागणार, स्वतः एक इव्हॉल्व व्हावं लागणार. कारण जर प्रे पॉवरफुल झाला तर प्रेडेटर त्याच्यावरती अटॅक करू शकत नाही. म्हणून प्रेडेटरला सुद्धा हंटिंग करण्यासाठी किंवा त्याच्यावर त्या प्रेवरती फिडिंग करण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी वेगळे मेकॅनिझम तयार करावे लागतील. आणि प्रेला सुद्धा त्या प्रेडेटर पासून वाचण्यासाठी काही ना काही वेगळे मेकॅनिझम अडॉप्ट करावे लागतील. म्हणजे तिथे इव्हॉल्युशन दोन्ही जण करणार, प्रे सुद्धा इव्हॉल्व होणार, प्रेडेटर साठी, प्रेडेटर सुद्धा इव्हॉल्व होणार प्रेसाठी, ठीक आहे. मग ह्याच टाईपचं को इव्हॉल्युशन प्लांट आणि ॲनिमल मध्ये सुद्धा होतं, दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ म्युच्युअलिझम, ठीक आहे. आता सेकंड फेनॉमेनॉन आहे बघा, कॉम्पिटिशन. आता इथं बघा कॉम्पिटिशन एक अशा टाइपचं इंटरॅक्शन आहे, इट इज अ इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन इन विच बोथ इंडिव्हिज्युअल्स सफरिंग फ्रॉम लॉस. दोन्ही इंडिव्हिज्युअलला काय होत होतं, लॉसच होतो. इट इज इंटरस्पेसिफिक interaction in which both individual suffer from loss. आणि इंडिव्हिज्युअल कुठलाही इंडिव्हिज्युअल असू द्या, तो जर कॉम्पिटिशन करतोय तर ते कॉम्पिटिशनसाठी म्हणजे कॉम्पिटिशन करण्यासाठी काहीतरी रिझन असावं लागतं. फॉर एक्झाम्पल एक कन्सिडर करा तुम्ही, एक केव्ज आहे, ओके, त्या केव्ज मध्ये आपण कन्सिडर करतो एक टायगर राहतो. जर दुसरा टायगर त्याच हॅबिटॅटसाठी तिथं आला असेल तर तो तिथं ओरिजिनल राहणार जो टायगर आहे तो त्या दुसऱ्या टायगर बरोबर काय करणार आहे, कॉम्पिटिशनच करणार आहे, ठीक आहे. हे अकॉर्डिंग टू एक प्रिन्सिपल नुसार आहे, दॅट इज कॉल्ड गॉस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, ठीक आहे. गॉस एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो, दोन क्लोजली रिलेटेड, ठीक आहे, दोन क्लोजली रिलेटेड जे काही काय असतील स्पीसीज असतील त्या कधी एकाच हॅबिटॅट मध्ये राहू शकत नाही. दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ गॉस एक्सक्लुजन प्रिन्सिपल, ओके. त्याच्यातल्या कुणाला काय व्हावं लागेल, इलिमिनेट व्हावंच लागेल, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे काही कॉम्पिटिशन आहे, ओके, कॉम्पिटिशन मध्ये लक्षात ठेवा एक ऑर्गॅनिझम स्वतःचे हॅबिटॅट वाचवण्यासाठी कॉम्पिटिशन करतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर. एखादा ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड वाचवण्यासाठी कॉम्पिटिशन करतो, एखादा ऑर्गॅनिझम स्वतःचा मेट वाचवण्यासाठी कॉम्पिटिशन करतो. अशा पद्धतीने ऑर्गॅनिझम काय करतो, रिसोर्सेस, ओके, ज्यावेळेस लिमिटेड रिसोर्सेस असतात त्यावेळी बेसिकली काय दाखवतो, कॉम्पिटिशन सारखा फेनॉमेनॉन दाखवतो, ठीक आहे. आता आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का कॉम्पिटिशन म्हणजे ऍक्च्युअल असतं काय. बघा कॉम्पिटिशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल
आता एक फॉरेस्ट तुम्ही कन्सिडर करा, तिथं लायन आहे ओके, आणि तिथं बाकीचे फॉक्स वगैरे पण ॲनिमल आहे, पण फॉक्स काय लायन बरोबर जाऊन कॉम्पिटिशन नाही करणार. जर लायन त्याच एरियामध्ये राहत असेल जिथं फॉक्स पण आहे ओके, तर अशा एरियामध्ये फॉक्स वेगळ्या ॲनिमलवरती हंटिंग करणार ओके, त्यांची फीडिंग करणार ओके, पण लायनवरती अटॅक करण्याचा प्रयत्न नाही करणार ओके. याचं सिंपल मिनिंग आहे की कॉम्पिटिशन इज नथिंग बट द वन स्पेसिस कॅन ओव्हर पॉवर द अनदर स्पेसिस. एक स्पेसिस दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती काय करते, ओव्हर पॉवर दाखवते, स्वतःचा फिटनेस दाखवते ओके, आणि ह्याला आपण काय बोलतो बाळांनो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असं एक कॉम्पिटिशनचा फेनॉमेनॉन आहे की ज्याच्यामध्ये समजा आता मी काय बोलतो, दोन सेम स्पेसिस आहेत ओके. आता बॉस काय सांगतोय का दोन सेम स्पेसिस जर एकाच हॅबिटॅटमध्ये राहत असतील जर राहत असतील तर यातला एकाला एलिमिनेट व्हावंच लागतं ओके, कारण ते कॉम्पिटिशन हार्मफुल टाईपचं कॉम्पिटिशन होतं, कुणाला ना कुणाला 100% तिथं हार्म होणार ओके. पण कधी कधी असं असतं की समजा एकाच ब्रांचवरती खूप सारे बर्ड्स बसले, ठीक आहे, इथे एक बर्ड आहे, इथे एक बर्ड आहे, इथे एक बर्ड आहे, असं आपण कन्सिडर करू, ठीक आहे. आणि हे जे बर्ड्स आहेत बाळांनो ओके, ह्यांचं फूड सुद्धा एकाच टाईपचं आहे असं कन्सिडर करा, फूड सुद्धा काय एकाच टाईपचं आहे, ठीक आहे. आणि हे फूड इथं लँडवरती पडलेले आहे, पण आता हे तीन बर्ड काय या फूडसाठी कॉम्पिटिशन नाही करणार ओके, कारण हे बघा सेम स्पेसिस मध्ये जर बिलॉंग करत असतील, मीड सुद्धा सेम असेल तर ते एक हार्मफुल टाईपचं कॉम्पिटिशन होणार. पहिल्यांदा हेच एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करायला सुरुवात करणार, पण असं बेसिकली होत नाही ओके. कधी कधी एकाच ब्रांचवरती असणारे बर्ड सुद्धा काय करतात, त्यांचं जर सेम प्रे सुद्धा सेम असेल तरी एकमेकांवरती अटॅक करत नाही, कारण तिथं त्यांना एक्सक्लुजन व्हायचं नाही, त्यांना त्या हॅबिटॅट मधून जायचं नाही. मग अशा वेळी ते काय करतात, दे शोज देअर डिफरंट पॅटर्न ऑफ फीडिंग ओके. त्यांची जी काही हॅबिटॅट आहे ओके, त्या हॅबिटॅट मध्ये फीडिंग पॅटर्न, मग काही बर्ड्स असे असतील, फॉर एक्झाम्पल याही बर्डला हाच प्रे आणि याही बर्डचा हाच प्रे, पण हा फीडिंग करण्यासाठी नाईट टाइमला बाहेर निघतो, दॅट इज नॉक्चर्नल आहे, आणि हा इथं कसा आहे डायurnal, डे टाइमला बाहेर निघतो. याचा सिंपल मिनिंग आहे बाळांनो, हे म्हणून दोघं कसं काय हे करू शकतात, एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करतील का नाही, कारण हा याला फक्त कधी बाहेर निघता येतंय नाईट टाइमला, जरी डे असेल तर हा याच्यावरती फीडिंग करू शकत नाही, पण हा बर्ड याच्यावरती काय करू शकतो, फीडिंग करू शकतो. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे टू अवॉइड द एक्सक्लुजन ओके फ्रॉम द पर्टिक्युलर हॅबिटॅट, so the adjustment done by some animals, this is commonly called as a resource partitioning. याला आपण काय बोलतो, resource partitioning, ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये हे काय होतं आपल्याकडं, the second phenomenon that is commonly called as a competition, ठीक आहे. आता तिसरी गोष्ट बुक मध्ये दिली आहे बाळांनो बघा, a species whose distribution is restricted to a particular geographical area. एखाद्या पर्टिक्युलर geographical area मध्येच एखादी पर्टिक्युलर स्पेसिस सापडत असेल ओके, सो ती स्पेसिस जी आहे, जर तिथे एखादी सुपिरियर स्पेसिस प्रेझेंट असेल तिच्याही पेक्षा ओके, सुपिरियर स्पेसिस प्रेझेंट असेल तर लगेच स्वतःचं काय करत नाही, रिप्रोडक्शन वगैरे हा फेनॉमेनॉन दाखवत नाही ओके. पण जर ती सुपिरियर स्पेसिस तिथून एलिमिनेट झाली तर मग हे पूर्णपणे परत हे काय करायला लागतात, जे रेस्ट्रिक्टेड स्पेसिस आहे तिथं ओके, ती काय करायला लागते, रिप्रोडक्शन करायला लागते, आणि जेवढी हॅबिटॅट आहे तेवढी स्वतः काय करते, ऑक्युपाय करून घेते ओके. म्हणजे हे कधी ज्यावेळेस जो ओव्हरपॉवर करणारा ॲनिमल होता, ओव्हरपॉवर करणारा जो ऑर्गॅनिझम होता, तो तिथून जर इलिमिनेट झाला तर जे अगोदरचे ऑर्गॅनिझम तिथं होते, ठीक आहे, अगोदरचे जे ऑर्गॅनिझम तिथं होते ते मग तिथं काय करतात, त्या हॅबिटॅट मध्ये स्वतःचे ओन स्पेसिस तयार करतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने बाय मीन्स ऑफ रिप्रोडक्शन, दिस इज ऑल अबाउट दी कॉम्पिटिशन ओके. हा झाला सेकंड फेनॉमेनॉन. आता तिसरा फेनॉमेनॉन मला बुक मध्ये दिलाय, दॅट इज अ पॅरासिटिझम. बघा पॅरासिटिझम काय, पॅरासिटिझम मध्ये आपण काय शिकलो, हे प्लस मायनस रिलेशनशिप आहे ओके. म्हणजे याच्यामध्ये काय होणार की एक ऑर्गॅनिझमला फायदा होणार, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅरासाइट, ज्याला फायदा होणार तो पॅरासाइट आहे, म्हणजे ज्याला नुकसान होणार तो काय, दॅट इज अ होस्ट आहे, ठीक आहे. पण पॅरासाइट आपण कशाला बोलतो बाळांनो, पॅरासाइट इज नथिंग बट इट इज अ ऑर्गॅनिझम विच डिराइव्ह देअर नरिशमेंट फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम ओके. एक असा ऑर्गॅनिझम जो दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून स्वतःचे काय मिळवतोय, नरिशमेंट मिळवतो, याला आपण काय बोलतो, पॅरासाइट. हे पॅरासाइट जे असतात याचे बेसिक दोन टाइप असतात. एक असतं बाळांनो व्हॉट वी कॉल्ड ॲज ए
एक्टोपॅरासाइट, दुसरं असतं आपल्याकडे एंडोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट ऑर्गॅनिझमच्या म्हणजे होस्टच्या एक्सटर्नल सरफेसने फिडिंग करतात, ओके, किंवा एक्सटर्नल सरफेसने त्यांचं नरिशमेंट डिराईव्ह करतात. आणि जे एंडोपॅरासाइट असतात ते इनसाइड द बॉडी, ओके, त्या ऑर्गॅनिझमच्या इनसाइड द बॉडी राहतात आणि तिथून नरिशमेंट ऑब्टेन करतात. ठीक आहे, मग हे एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट आपण कन्सिडर करतो. पॅरासाइट हे फक्त काही ॲनिमल्ससाठी नसतात. सम आर द प्लांट पॅरासाइट्स ऑल्सो. काही प्लांट पॅरासाइट सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल अल्ब्युगो तुम्हाला माहिती, ही फंगस आहे एका टाईपची. त्याच्यानंतर कस्क्यूटाइट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याकडे काय एक व्हॉट वी कॉल ॲज अ प्लांट पॅरासाइट आहे. ओके, ना आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काय आपल्याकडं पॅरासिटिझमचा फेनॉमेनॉन आहे, ओके, ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पॅरासाइट होस्टसाठी काय होत असतो, स्वतःला अडॉप्ट करत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल काय, लॅक ऑफ सेन्सरी ऑर्गन. पॅरासाइटला जनरली सेन्सरी ऑर्गन नसतात. दे पॉजेस हुक्स ऑर सकर्स फॉर द अटॅचमेंट. होस्टच्या बॉडीमध्ये किंवा होस्टच्या बॉडीच्या सरफेसवरती अटॅच होण्यासाठी त्यांना हुक्स असतात किंवा सकर्स असतात. ओके, जसं तुम्ही टेपवर्मचं एक्झाम्पल घ्या. टेपवर्म, ओके, तुम्हाला माहिती आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे टेनिया सोलियम. ओके, तर हा जो काही वर्म आहे, ओके, इट बिलॉंग टू प्लॅटिहेल्मिंथस. तो प्लॅटिहेल्मिंथस मधून बिलॉंग करतो. तर त्याला हुक्स असतात, असे सकर्स असतात फॉर द अटॅचमेंट. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स टाईप ऑफ लाईफ सायकल कॉम्प्लेक्स टाईपची असते. मग त्याच्यामध्ये काहींमध्ये इंटरमिडिएट होस्ट यूज होतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल बघा, मलेरियल पॅरासाइट दॅट इज प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. ओके, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स डायरेक्टली कधी ह्युमन बॉडीमध्ये डायरेक्टली एंटर नाही करत. ओके, जनरली एनॉफिलस मॉस्किटो जी, ओके, तिच्या थ्रू हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स काय होतो, ट्रान्सफर होतो फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम. ओके, मग हे इंटरमिडिएट होस्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात, इंटरमिडिएट होस्ट. ओके, म्हणजे तो पॅरासाइट स्वतःची जी लाईफ सायकल आहे तिला दोन होस्टमध्ये कंप्लीट करणार आहे. एक इंटरमिडिएट होस्ट, ओके, दॅट इज ए व्हॉट वी कॉल्ड ॲज अ फिमेल एनॉफिलस मॉस्किटो, आणि दुसरं ह्युमन बीइंग दॅट इज अ डेफिनेटिव्ह होस्ट. ओके, मग अशा टाईपमध्ये काय असतं आपल्याकडं, दॅट इज अ पॅरासिटिझम. ठीक आहे, आता बुकमध्ये आणखी एक एक्झाम्पल दिलं, दॅट इज ब्रूड पॅरासिटिझम. हे एक स्पेशल टाईपचं पॅरासिटिझम आहे बाळांनो. याच्यामध्ये काय होतं की जे काही बर्ड्स आहेत, ओके, बर्ड्समध्ये या टाईपचं पॅरासिटिझम चालतं. जे काही बर्ड्स आहेत ते काय करतात, एखाद्या होस्ट बर्डच्या जे काही एग्ज असतात त्याच्याच कलरचे, त्याच्याच मॉर्फॉलॉजीला एक्झॅक्ट सिमिलर असणारे एग्ज, ओके, त्या पर्टिक्युलर बर्डच्या व्हॉट वी कॉल्ड एज अ नेस्टमध्ये जाऊन ले करतात. ओके, नेस्टमध्ये जाऊन ले करतात. फॉर एक्झाम्पल कोयल आणि क्रोचं एक्झाम्पल दिले. त्या दोघांची एग्ज कसे असतात, व्हॉट वी कॉल्ड ॲज अ सेम असतात. ओके, मग समजा आपण कन्सिडर केलं की कोयलने काय केलंय, स्वतःचे जे काही व्हॉट वी कॉल्ड एग्ज आहेत ते क्रोच्या नेस्टमध्ये काय केले, व्हॉट वी कॉल्ड ॲज अ ठेवले. ओके, आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस ठेवले गेले ते एग्ज, ओके, तर नंतर ज्यावेळेस काय होणार, हॅच आउट होणार. ऑलरेडी बघा तो जो काही होस्ट आहे तो त्याला काय करत बसणार, नरिशमेंट करत बसणार, त्याला इन्क्युबेट करत बसणार. ओके, म्हणजे इथं फायदा कोणाला होतोय, जनरली कोयलला फायदा होतोय. ओके, पण त्या क्रोला त्याच्यापासून काय नाहीये, फायदाही नाही आणि तोटाही नाहीये. ओके, तर अशा टाईपचं एक काय चालतं, रिलेशनशिप चालतं, दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ ब्रूड पॅरासिटिझम. ओके, त्याला आपण काय बोलतो, ब्रूड पॅरासिटिझम. ठीक आहे, अशा टाईपमध्ये आपल्याकडे डिफरंट टाईपचे काय होते बाळांनो, दॅट इज ए इंटरॅक्शन्स. ओके, पॉप्युलेशन इंटरॅक्शन. आज मी तुम्हाला 3 पॉप्युलेशन इंटरॅक्शन शिकवले. पहिलं मी शिकवलं तुम्हाला म्युच्युअलिझम, दुसरं आपण पाहिलं बाळांना कॉम्पिटिशन, आणि तिसरं आपण पाहिलं दॅट इज अ पॅरासिटिझम. ठीक आहे, उद्या आपण लास्ट लेक्चर आहे उद्या आपलं ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशनचं, ज्याच्या अंडर आपण काय शिकणार आहे, व्हॉट वी कॉल्ड ॲज ए कॉमेन्सॅलिझमचा फेनॉमेनॉन शिकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक पार्ट आपण शिकू प्रिडेशन. ओके, तर हे 2 इंटरॅक्शन्स नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील. ठीक आहे.